माझं नाव रेश्मा कुलकर्णी आणि मी आहे एक वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टर। आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिकल सायन्स आहे। हजारो वर्षांपासून आपण आयुर्वेदाचा वापर करत आलो आहोत। मात्र मागच्या काही दशकांमध्ये आपला आयुर्वेद थोडासा मागे पडला। पण आजकाल पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला आयुर्वेद हा चर्चेचा विषय होताना दिसतोय। जेव्हा आपण हे पाहतो की आयुर्वेदाला पुन्हा एकदा उभारी मिळते, त्यावेळेला साहजिकच आपल्याला असं वाटतं की आयुर्वेद हे कोणतं तरी असं जुनं शास्त्र आहे जे लुप्त होत चाललंय आणि त्याला पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्याची गरज आहे। प्रत्यक्षात मात्र असं अजिबात नाहीये। आयुर्वेद जरी हजारो वर्ष जुना असला तरीही आजच्या आधुनिक काळात सुद्धा तो तितकाच रेलेव्हंट आहे। मंडळी, तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण आपल्या घराच्या समोर तुळसच का लावतो, किंवा गुढीपाडव्याला गुढी उभी करताना त्यावर बांधण्यासाठी कडुनिंबाचीच डहाळी का बरं लागते, किंवा गणपतीला उकडीचा मोदक आणि दिवाळीला फराळच का लागतो? आपण असे प्रश्न विचारत नाही। आणि जरी समजा विचारलेच तरी पण आपण स्वतःला शास्त्र असतं ते असं साधं सोपं उत्तर देतो आणि आपल्या परंपरा आपण मनापासून फॉलो करतो। पण मंडळी, तुम्हाला माहितीये का, या आपल्या परंपरांच्या मागे असणारं ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद। हो, आयुर्वेद। भाजीला फोडणी देण्यापासून ते होळीला पुरणाच्या पोळीच्या नैवेद्यापर्यंत, गणपती बाप्पाला वाहायच्या दुर्वांपासून ते मारुतीरायाला वाहायच्या रुईपर्यंत, आपल्या खाद्य संस्कृती, आपले सणवार, उत्सव, परंपरा, इतकंच काय, दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र म्हणून आपण जे नियम पाळतो त्या सगळ्या गोष्टींच्या मागे आयुर्वेद आहे। आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे तो लुप्त होणं शक्य नाहीये। फक्त या सगळ्या गोष्टींच्या मागे असणाऱ्या तर्काला आपण कुठेतरी विसरत चाललोय, इतकंच। सिम्पली आयुर्वेद ह्या आपल्या संवाद मालिकेमधून हाच तर्क शोधून काढण्याचं काम आपण करणार आहोत। आपल्या या प्रवासामध्ये आपण एकत्र मिळून आपल्या परंपरांच्या, आपल्या संस्कृतीच्या मागे असणाऱ्या शास्त्राला म्हणजेच आयुर्वेदाला सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। आयुर्वेदाशी संबंधित असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण सिम्पली आयुर्वेदमध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत काळजी घ्या।